चीनी कंपनीनं विकसित केलेलं डीपसीक हे AI मॉडेल सध्या सातत्यानं चर्चेत येते। 2022 मध्ये अमेरिकेनं चीनला अत्याधुनिक चिप्सची निर्याती करण्यास बंदी घातली, परंतु तरीही चीननं स्वतःच्या हिमतीवर अतिशय कमी खर्चात डीपसीक हे ओपन AI मॉडेल आणलं। अमेरिकेच्या ChatGPT पेक्षा वापरायला स्वस्त असल्यानं डीपसीकवरती सगळीकडून कौतुकाचा वर्षाव झाला। अमेरिकेचं स्वतःचं ChatGPT सारखं AI मॉडेल असतानाही ॲपलच्या प्ले स्टोअरवर सर्वाधिक डाउनलोड होणारं ॲप हे डीपसीक बनलं। मात्र त्यानंतर अमेरिकेच्या ChatGPTनं डीपसीकवरती नक्कलखोरीचा आरोप लावला। परंतु गेली 2 आठवडे सर्वत्र उधो झालेल्या डीपसीकच्या बाबतीत आता मात्र धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आणि परिणामी अनेक देशांनी डीपसीकवरती बंदी घातलीये। मग अनेक देशांनी दावा केल्याप्रमाणे डीपसीक खरंच धोकादायक आहे का, याच विषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय रुतम मराठी। अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या डीपसीक बाबत वापरकर्त्यांच्या डेटा हाताळणी आणि डेटा संरक्षण कायद्याचे पालन यातील समस्यांचं कारण देत इटली देशानं सर्वात प्रथम डीपसीकवरती बंदी घातली। त्यानंतर तैवान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, भारत आणि अमेरिका यांसारख्या देशांनीही डीपसीकच्या वापरावर मर्यादा आणल्या। केंद्र सरकारी कार्यालयात AI वापरण्यास पूर्णपणे बंदी आणण्यात आली। एक महत्त्वाची नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की आता भारतानं आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत केवळ आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण न होता जगाला त्या संबंधित प्लॅटफॉर्म, सॉफ्टवेअर, सेवा इत्यादी उपलब्ध करून द्यावे ही काळाची गरज ओळखली आहे। भारताचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतेच असे स्वदेशी प्लॅटफॉर्म बनवण्याबाबत अत्यंत स्वागतार्ह घोषणा केली आहे आणि त्यानुसार येत्या 7 ते 8 महिन्यात नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध होतील असं देखील सांगण्यात येते। नेमका डीपसीकच्या बाबतीत सुरक्षेचा प्रश्नचिन्ह का निर्माण होतोय याचे उत्तर द्यायचं झालं तर डीपसीक ॲपच्या गोपनीयतेचे जे धोरण आहे त्यात म्हटलंय की आमच्या ॲपवरून गोळा करण्यात येणाऱ्या डेटाचा चीनमध्ये असलेल्या सर्व्हरमध्ये सुरक्षितपणे संचय करून ठेवण्यात येतो। याचाच अर्थ की डीपसीक वैयक्तिक माहिती, चॅट इतिहास आणि तांत्रिक डेटा गोळा करते आणि ते डीपसीकच्या संबंधित कंपनीकडे सुरक्षित असल्याचा दावा करते। परंतु तरीही अनेकांना चीनच्या कंपनीवरती विश्वास नाही। डीपसीकद्वारे गोळा होणारी माहिती डीपसीकशी बनवणारी चीनी कंपनी आपल्या सरकारला देईल आणि चीन सरकार या माहितीचा गैरवापर करेल अशी भीती अनेकांना आधीपासूनच होती आणि ही भीती आता खरी देखील ठरल्याचं उघड होतंय। कॅनेडियन सायबर सुरक्षा कंपनी फेरुट सिक्युरिटी या फर्मने अलीकडेच डीपसीकमध्ये लपलेला एक कोड उघड केलाय। या कोडचा थेट संबंध चीन सरकारच्या नियंत्रणाखाली असलेल्या चीनमधील सर्व्हर आणि कंपन्यांशी दिसून आला आहे। याचाच अर्थ डीपसीकवर नोंदणी करणारे वापरकर्ते नकळतपणे आपला डेटा चीन राज्य प्रणालींना उघड करायची परवानगी देत आहेत। हे सगळं सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डीपसीकमध्ये एक कोड आहे ज्याद्वारे वापरकर्त्यांचा डेटा चीन सरकारला पाठवण्याची सुविधा आहे। खरं तर चीनच नव्हे पण अशा अनेक ॲपद्वारे आपला चॅट इतिहास, वैयक्तिक माहिती संबंधित कंपनीकडे जात असते, परंतु तरीही ती माहिती इतर कोठेही पाठवली जात नाही आणि त्या माहितीचा गैरवापर केला जात नाही असं स्पष्टीकरण समोर येत असतं। परंतु चीन सरकारच्या मागील काही काळातील कारनाम्यांमुळे अनेक देशांना असं वाटतं की डीपसीकद्वारे प्राप्त होणाऱ्या डेटाचा वापर चीन इतर देशांच्या विरोधात हस्तक्षेप करण्यासाठी करू शकतं, कारण चीननं अनेकदा इतर देशांच्या संगणक प्रणालींवरती हल्ले केले आहेत असा आरोप चीनवरती आहे। या हल्ल्यांचा उद्देश सरकारी रहस्य चोरणं, आर्थिक नुकसान करणं किंवा राजकीय स्थिरता बिघडवणं असा होता असा दावा काही देशांकडून करण्यात येतो। चीन सरकारनं सिन्नांग प्रांत आणि हाँगकाँगमध्ये मानवी हक्कांचं गंभीर उल्लंघन केलं आहे असा आरोप आहे आणि यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांवर लक्ष ठेवले गेले आणि त्यांच्यावर दडपण आणले गेले असा दावा केला जातो। त्यामुळे आता डीपसीकमध्येही चीन सरकारला जोडणारा एक कोड असल्यानं डीपसीकवरती बंदी घालणं गरजेचं आहे। या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रुतम मराठीला आता सबस्क्राईब करा।